हे आत्ता सांगितलंय, परंतु 24ला एकदा रस्ता रोको झाला की 25ला आपण पुन्हा एक अंतरवालीत बैठक घेऊ. रस्ता रोकोच ठेवायचे का धरणे आंदोलन ठेवायचे? फक्त हे माझ्या वतीनं मी समाजाला सांगितलंय, पुन्हा 25ला तुमचा विचार घेऊन त्याच्यात बदल केला जाईल. 25ला पुन्हा तुम्ही 24चे रस्ता रोको करून 25ला 12 वाजता पुन्हा बैठकीला या सगळेजण. 25ला 12 वाजता पुन्हा अंतरवालीत बैठकीला या. आपण काय प्रक्रिया करायची, काय करायचे ठरवू. परंतु मला वाटतं समाजाच्या दृष्टिकोनातून आपण मोठा भाऊ आहे, लेकरांचं वाटोळं झालं पाहिजे म्हणून ही योग्य भूमिका राहील आपली की 24 तारखेला आपण रस्ता रोको करायचा आणि त्याचं रूपांतर लगेच धरणे आंदोलनात आपण आपल्या गावामध्ये ताकदीनं करायचं. सकाळ त्याला निवेदन द्यायचं. जसं रस्ता रोको करून आपण निवेदन सरकारला देणार होतो सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणून, तसं 10च्या आत निवेदन द्यायचं. जर 10च्या आत एखादा अधिकारी आला नाही तर रस्ता रोको करायचा. ती जबाबदारी त्या अधिकाऱ्याची. मग कारण रस्ता रोको जबाबदार आपण नाही तर तो अधिकारी असणार आहे. मग त्यामुळे आपण थोडासा हा बदल करतोय. आणि जर काही जणांना हा बदल पटला नसेल, आपल्याच बांधवाला रस्ता रोकोचा बदल आपण धरणे आंदोलनात केलाय, म्हणजे गावात ग्रामपंचायत समोर, शहरात तहसील समोर किंवा कलेक्टर ऑफिस समोर केलाय, तर 25ला दुपारी 12 वाजता बैठक ठेवली. त्याच्यामुळं 25ला 12 वाजता सगळ्यांनी पुन्हा अंतरवालीत आपण यावं. ज्यांना शक्य असेल त्यांनी यावं. शक्यतो सगळ्यांनीच या, म्हणजे आपल्याला पुन्हा एकदा निर्णय घेता येईल. परंतु हा निर्णय समाजाच्या विद्यार्थ्यांच्या, त्या विद्यार्थिनी ते लिकेबाळी येतात त्यांच्या दृष्टिकोनातून आपण हा निर्णय घेतोय की त्यांच्यात भीती होऊ नये. कारण काही लोक असे आहेत, आपण मराठा समाज शांततेत करतो, पण काही लोक विदूषक आहेत, जाणून बुजून कुठं रस्त्यात जाळपोळ करणार, काही करणार, मग त्या गाड्या पेटणार, हे होणार, त्या आंदोलनावर पण येणार आणि त्या विद्यार्थ्यांना बिचारीला सुद्धा त्रास होणार. कारण ती आईबाप सोडून शहराकडे परीक्षेसाठी आलेली असती, ती बिचारी लिकीबाळ भीत असती. कारण बऱ्याचशा जणांचे माझ्याकडे असे निरोप आले, तर म्हणून मी तुमच्यापर्यंत निरोप समाजासमोर मांडले. याचा अर्थ हा काय फायनल नाहीये, फक्त 25 फायनल आहे. 25ला तुम्ही या, त्याच्यानंतर तुमच्या समक्ष आपण त्याच्यात काही तुम्हाला वाटतच असेल मराठा समाजाला तर बदल करू. परंतु 24चाच फक्त रस्ता रोको. 24 नंतर गावागावात धरणे आंदोलन आणि शहरात धरणे आंदोलनाची तयारी आपण 100% करावी. त्याच्यात काय तुम्हाला न विचारल्यामुळं हा जर बदल मी अचानक केला असेल तर 25 तारखेला अंतरवालीकडे या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.